मोदींचा दौरा, मात्र बंदोबस्तात गेलेल्या पोलिसांची पाण्यासाठी गैरसोय. आपल्याला सर्वात प्रथम पोलीस कशाला म्हणतात याचा अर्थ माहीत असणे फार गरजेचे आहे. पोलीस हा राज्य सरकारचा कर्मचारी असून कायदा व सुव्यवस्था राखण्याची तसेच मालमत्तेचे रक्षणाची जबाबदारी त्यास सोपवलेली आहे. आवश्यक प्रसंगी बळाचा वापर करण्याचेही त्यास अधिकार आहेत. पोलिसामुळे आपण सुरक्षित आहोत, परंतु एखादा मंत्री, खासदार, आमदार आला की पोलिसांवर त्यांची सुरक्षा करण्याची जबाबदारी दिली जाते. दरम्यान आज दिनांक 5 ऑक्टोबर रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वाशिम जिल्ह्यातील श्री क्षेत्र पोहरादेवी येथे नंगारा वास्तू संग्रहालयाच्या लोकार्पण कार्यक्रमासाठी आले होते. त्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून जय्यत तयारीसह कडक सुरक्षा तैनात करण्यात आली. देशाचा पंतप्रधान म्हटलं म्हणजे पोलिसांच्या जागोजागी चोख बंदोबस्त असणारच. मात्र त्या पोलिसांचे प्रचंड हाल होतानाचे चित्र समोर आले आहे. चक्क त्या बंदोबस्तावर आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना जेवण तर सोडा, पिण्याचे पाणी देखील मिळाले नाही. वॉलमधले पाणी कागदाच्या पेल्यात घेऊन पोलीस आपली तहान भागवत असल्याचे चित्र पोहरादेवी येथून समोर आले. याचा एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. कायदा सुव्यवस्था सांभाळणारा महत्त्वाचा घटक असलेल्या पोलिसांची जर इतकी गैरसोय होत असेल तर त्यांना बंदोबस्तासाठी बोलावता कशाला, असा प्रश्न नागरिक करत आहे. तसेच या प्रकारामुळे बंदोबस्तीतील पोलिसांमध्ये देखील संतापाची भावना आहे. आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.